लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की नंदिनीचा जीवावरती आता हा जो काही मस्त नंदिनीने घाव घातलेला असतो, नंदिनीने जे काही जीवाला समजवलेलं असतं, त्यानंतर आता जीवा रागवतो की नंदिनी मला म्हणजे तिने बुद्धू बनवलं, मला खोटं बोलली. तर दुसऱ्या बाजूला आता काव्या आणि नंदिनी मिळून वसुहत्या आणि रम्याचा सगळा माज जिरवणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं हे सर्व बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय की सध्या नंदिनीने भांगच प्यायलेली नाही आहे हे कळल्यानंतर जीवा खूपच जास्त नर्वस झालेला असतो. जीवा विचार करतो, शिट आत्तापर्यंत ह्या जीवाने सगळ्यांना बुद्धू बनवलं, सगळ्यांना गंडवलं, पण आज ह्या नंदिनीने, ह्या चकाचक बाईने ह्या जीवाला गंडवलं. चकाचक बाईने भांग नाही प्यायली, पार्थदादाची बायको काव्या भांग प्यायली, तिने पार्थदादावर डोळे झाकून विश्वासही ठेवला. आणि इकडे एक माझी बायको नंदिनी, जी मी एवढं भांग पी सांगत होतो आणि प्यायलीच नाही, याला काय अर्थ आहे यार देवा, तुझं हे चुकीचं आहे, तू मला सपोर्ट करायला हवा होतास. नंदिनीने बघितलंच ना एवढ्या सगळ्यांच्या समोर मला कसं भिजवलं ते, मला आणि दादाला सुद्धा काव्याने. पण दादाचा बदला तरी पूर्ण झाला यार, पण माझं तर तेही झालेलं नाही आहे. शिट. आता तो असा विचार करत तिथे वरती बसलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला सगळेजण आता पुरणपोळी खायला जमा झालेले असतात. आता फक्त इथे नसतो तो म्हणजे जीवा आणि काव्या दोघंच. मग नंदिनी जीवाकडे येते आणि जीवाला म्हणत असते, जीवा अहो तुम्ही इथे काय करताय, तुम्हाला पुरणपोळी आवडते, चला पुरणपोळी खायला चला. तुम्हाला माहिती आहे का, जशी तुमची स्पेशालिटी आहे की नाही ताक बनवणं, तशी माझ्या आईची स्पेशालिटी आहे पुरणपोळी करणं. चला चला मस्त आईच्या हातच्या खमंग लुसलुशीत पुरणपोळी खायला चला. जीवा म्हणतो नाही येत, नको आहेत मला. त्यावर नंदिनी म्हणते, अहो असं काय करताय. जीवा म्हणतो, बघ काव्याकडे बघ, दादाने तिलासुद्धा भांग पाजलं, पण प्रेमाखातर तिने दादावर आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि दादा ताक आहे म्हणाला तर ती ते भांग प्यायली. आणि एक तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे, तुझा माझ्यावर विश्वासच नाही आहे, म्हणून तू ते ताक प्यायली नाहीस. नंदिनी म्हणते भांग होतं ते, कळलं ना. जीवा म्हणतो, अरे काही असो, तुझा माझ्यावर विश्वास पाहिजे ना, तू प्यायला हवं होतंस. नंदिनी म्हणते, बरं सॉरी, पण आता चला ना पुरणपोळी खायला. जीवा तुम्हाला माहिती आहे का, आईने खूप चविष्ट काय मस्त लुसलुशीत गरम गरम साजूक तूप वगैरे घालून पुरणपोळ्या बनवल्यात. त्याबरोबर आता जीवा म्हणतो, नको आहे मला, मी नाही येणार, म्हणजे मी नाहीच येणार. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा हो असं काय करताय, चला ना प्लीज. जीवा म्हणतो, नको आहे नंदिनी. मग नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, आता तुम्हाला नाही यायचं आहे तर मी काय करू. आणि मग नंदिनी तिकडनं बाहेर येते. जीवा म्हणतो, अरे यार याला काय अर्थ आहे, मला वाटलं ही मला घेऊन जाईल तरी निघून गेली, जाऊ दे आता तर ना मला हिच्याशी बोलायचंच नाही आहे. त्यावेळी नंदिनी तिकडे गरम गरम पुरणपोळी आणि तूप घेऊन येते, सोबत चिंचगुळाची आमटी वगैरे नंदिनीने आणलेलं असतं. आणि मग नंदिनी जीवाला म्हणते, जीवा. त्यावर जीवा म्हणतो, मला नको आहे पुरणपोळी चकाचक बाई तू. आणि तू पाठी फिरतो तर नंदिनीने स्वतःच्या हाताने भरवण्यासाठी जीवाला घास पुढे केलेला असतो. आता नंदिनी जीवाला विचारते, आताही नको आहे का. त्यावेळी आता नंदिनी एवढ्या प्रेमाने विचारत असते. मग ती जीवाला म्हणते, जीवा सॉरी ना, माझं चुकलं, अहो माफ करा ना मला. असं किती वेळ तुम्ही आता माझ्यावरती राग धरून बसणार आहात. आय एम सॉरी. बरं पुढच्या वेळी तुम्ही अगदी मला काहीही दिलत ना तरीही मी निसंकोचपणे तुमच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवेन आणि तुम्ही सांगाल ते पिन बस. पण आता राग सोडा आणि प्लीज ही पुरणपोळी खा. त्यावेळी जीवा पुरणपोळी खायला काही तयार होत नसतो. मग नंदिनी म्हणते, प्लीज या पुरणपोळीतल्या गुळाप्रमाणे आपल्या नात्यातला गोडवा वाढायला हवा ना आजच्या सणाच्या निमित्ताने, अशी इच्छा आहे ना तुमची, मग प्लीज खा ना जीवा ही पुरणपोळी, नका ना असा हट्ट करू. मग जीवा लगेचच आता पुरणपोळी खायला तयार होतो आणि आता जीवा हा पुरणपोळी खातो. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आता कसं, अहो तुम्ही पुरणपोळी खाल्ली नसती, तुम्हाला पुरणपोळी एवढी आवडत असताना तर माझ्या घशाखाली पुरणपोळी गेली असती का. चला आता पहिल्या सणाला आपण दोघांनीही एकत्र खाल्लं आहे, आता मला छान वाटते. तर दुसऱ्या बाजूला वसुहत्या आणि रम्या ह्या दोघीजणी बोलत असतात, पण रम्या आतमध्ये निघून जाते आणि वसुहत्या आता जीवाने नंदिनीसाठी बनवलेलं जे भांग असतं ते पिते. आणि त्यानंतर आता इकडे काव्या आणि वसुहत्याची भेट होते आणि दोघीजणी मस्त गप्पा मारत बसतात. काव्या कसं पार्थचं आणि तिचं लग्न झालं, मग तिला आनंद झाला, या सर्व गोष्टी बोलत असते. तर पार्थचं आणि तुझं लग्न होऊ नये म्हणून आम्ही काय काय प्रयत्न केले हे सगळं वसुहत्या काव्याला सांगत असते. पण आता काव्या
फुल नशेत असल्यामुळे तिलासुद्धा काही फार गोष्टी लक्षात येत नसतात. तर दुसरीकडे आता जीवाला प्रश्न पडतो, अरे देवा, मग जर नंदिनी भांग प्यायलेली नाही आहे तर ते भांगाचं ग्लास अजूनही तिथंच आहे. मग जेव्हा आता ते भांगाचं ग्लास बघायला येतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की इथे भांगाचं ग्लासच नाही आहे, म्हणजे कोणीतरी हे भांग प्यायलं. आता कोण हे भांग प्यायलं, त्यामुळे जीवाला टेन्शन येतं. तर दुसऱ्या बाजूला घरातले सगळे आता पुरणपोळी खाण्यासाठी घरी आल्यामुळे पार्थ विचार करतो, बापरे, काव्य जर आईच्या नजरेस पडली आणि आईला जर कळालं की मी काव्याला भांग पाजलंय तर खूप मोठी गडबड होईल. काहीही झालं तरी काव्य आणि आई एकमेकीच्या समोर येता कामा नये. लवकर मला काव्याला शोधलं पाहिजे आणि लवकर त्यांना खोलीत नेऊन झोपवलं वगैरे पाहिजे. मग आता पार्थ काव्याला शोधू लागतो. काव्या काव्या तो सगळीकडे बघत असतो पण त्याला काव्या कुठेच सापडत नाही. मग शेवटी पार्थला आता टेन्शन येतं आणि पार्थ आता वरती बाल्कनीमध्ये टेन्शनमध्ये उभा असतो आणि त्याचवेळी आता त्याला खाली गार्डनमध्ये बसलेली वसवत्त्याबरोबरची काव्या दिसते. पार्थ धावत खाली येतो आणि आता तो काव्याला मागच्या बाजूच्या दरवाजाने घरामध्ये घेऊन जाऊन वरती बेडरूममध्ये नेतो आणि आता तो काव्याला म्हणतो, काव्या तुम्ही इकडे झोपा. काव्या पार्थलाही खेचते आणि म्हणते तुम्हीही झोपा. पार्थ आणि काव्या आता खूप जास्त क्लोज आलेले असतात एकमेकांच्या. त्यावेळी पार्थ हा काव्याकडे एकटक बघत असतो, काव्यासुद्धा पार्थकडे एकटक बघत असते. आता काव्या पार्थला म्हणते झोपा ना. पार्थ म्हणतो नाही नको, तुम्हीच झोपा, मला जाऊ द्या, मला खाली जायचं आहे. काव्या म्हणते मग मी पण येते. त्यावेळी पार्थ तिला म्हणतो नाही नको, तुम्ही इथेच थांबा. काव्या म्हणते नाही नाही मी पण येणार. मग काव्या आता उठते आणि हट्टाने चाललेली असताना आता काव्या पार्थच्या मिठीत पडते. मग पार्थ काव्याला समजवतो आणि झोपायला लावतो. मग काव्या म्हणते ठीक आहे मी झोपते. मग काव्या आता झोपते. आता काव्याचं डोकं वगैरे जड झालेलं असतं त्यामुळे ती झोपणंच प्रेफर करते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जीवा ते रिकामं ग्लास बघतो आणि म्हणत असतो, नंदिनीऐवजी कोणाचं विमान हवेत उडतंय काय माहिती. दादा, अरे मी नंदिनीला जे काचं ग्लास भांग देत होतो ते नंदिनी प्यायलीच नाही आहे, त्याऐवजी ते कोणीतरी दुसरंच प्यायलं आहे आणि आता सगळी गडबड होऊन गेली आहे. त्यावर पार्थ त्याला सांगतो मला माहिती आहे ते ग्लास कोण प्यायलं आहे. त्यावर जीवा विचारतो कोण प्यायलं. त्यावर पार्थ सांगतो अरे वसवत्त्या ते ग्लास प्यायली आहे आणि वसवत्त्याचं विमान फुल सुसाट हवेत उडतं आहे. पण आता काय करायचं मला काही सुचत नाही आहे. पार्थ म्हणतो आपल्याला आई खूप धुवून काढेल जर आईला हे सगळंच कळालं तर. त्यावर जीवा म्हणतो आईला कळेल तेव्हा ना जेव्हा आपण हे सगळं आईला कळू देऊ. हे बघ दादा, वसवत्त्या ताक कुठून प्यायली, भांग कसं तिच्या पोटात गेलं ह्यातलं आपल्याला काहीही माहीत नाही आहे. आपण तर बिचारी साधीभोळी मुलं आहोत, कळलं ना. त्याबरोबर पार्थ म्हणतो ठीक आहे आता तू जसं म्हणशील तसं. बरं चल आपण आता जाऊन बाहेर सगळ्यांमध्ये मिसळूया, सगळ्यांबरोबर बसूया, नाहीतर उगाचच्या उगाच आईला आपल्यावरती संशय येईल. तुला माहिती आहे ना आधीच एकतर आई म्हणत होती यामध्ये काही भांग वगैरे मिसळलं आहे का म्हणून उगाचच आईला डाऊट यायला नको. मग पार्थ आणि जीवा तिकडे बाहेर येतात आणि आता ते सगळ्यांबरोबर बसतात. आता सगळे पुरणपोळी खायला जमलेले असतात. पार्थ म्हणतो वा 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 छान छान खमंग वास येतोय, वाडा वाडा पटपट वाडा. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात ए गधड्या, लग्नानंतरचा तुझा पहिला सण आहे ना आणि तुला एवढी घाई झाली आहे का पुरणपोळी खाण्याची. नंदिनीने जीवाला पहिली पुरणपोळी भरवली आणि आता त्या दोघांनी एकत्र पुरणपोळी खायचा आनंद घेत आहेत. आणि तुझं काय, तुझी बायको कुठे आहे. त्यावर मग आता पार्थ गप्प बसतो. मालिनी काकू म्हणतात पार्थ अरे काय विचारतीये मी, काव्या कुठे. आता जसं नंदिनी आणि जीवाने एकत्र छान पुरणपोळी खाल्ली तशीच तू आणि काव्याने सुद्धा खायला हवी ना. जा जा काव्याला बोलवून घेऊन ये जा पटकन. त्याबरोबर मग पार्थ आता म्हणतो काव्या ते आपलं हे ग आई अगं म्हणजे ते फ्रेश, काव्य अजून फ्रेश होत आहेत, काव्यांचं फ्रेश होऊन झालेलं नाही आहे ना. मालिनी काकू म्हणतात एवढा वेळ फ्रेश व्हायला. त्यावर पार्थ सांगतो अगं हो ॲक्च्युली ते काय झालं ना, काव्यांच्या चेहऱ्यावरती जो रंग उडाला आहे ना तो रंग निघत नाही आहे आणि काव्यांना ते तशाच चेहऱ्याने बाहेर यायलाही आवडत नाही आहे. त्यामुळे मग त्यांना जरा फ्रेश व्हायला वेळ लागतो आहे, त्यांचा कलर निघत नाही आहे. त्या फ्रेश होऊन हातपाय धुवून येतच असतील. मालिनी काकू म्हणतात अरे पण आपण सगळे रंगलेलेच बसलो आहे की, मग तिला काय एवढी घाई आवरायची. त्याबरोबर पार्थ म्हणतो आई अगं त्या रेडी व्हायचं आहे त्यांना. तू म्हणालीस ना आता लग्नानंतरचा पहिला सण आहे, मग तेच त्यांच्यासुद्धा मनात तेच आलं की लग्नानंतरचा पहिला सण आहे तर जरा छान दिसावं, छान नटावं म्हणून. त्यानंतर आपण इकडे पाहिलं होतं की सगळे जे देशमुख आहेत ते आता वसवत्त्या आणि रम्याला घराच्या बाहेर काढत आहेत. पण आता मग वसवत्त्या आणि रम्या यांना घराच्या बाहेर काढत असतानाच नंदिनी आणि काव्या तिकडे पोहोचतात आणि वसू आणि रम्याला घराच्या बाहेर नाही काढायचं असं सांगतात. आणि मग आता हे
ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. मग नंदिनी आणि काव्या म्हणतात की वसुहत्याने आणि रम्याने जे काही केलं त्या सर्वामध्ये त्यांची चूक आहे हे आम्हाला मान्य आहे, पण आता यावेळी त्या सुधारलेल्या आहेत आत्ता, त्यामुळे आम्हाला वाटत नाही की आपण त्यांना घराबाहेर काढलं पाहिजे. आपण त्यांना शिक्षा द्यायचीच, पण घराबाहेर नाही काढायचं. मालिनी काकू म्हणतात तुम्ही द्या या दोघींना शिक्षा. त्यावर नंदिनी आणि काव्या म्हणतात की नाही, वसुहत्या आमच्यापेक्षा वयाने, मानाने, नात्याने मोठे आहेत, त्यामुळे वसुहत्यांना आई शिक्षा तुम्हीच करा. रम्याचं काय करायचं ते आम्ही बघतो. मालिनी काकू म्हणतात ठीक आहे, मग या दोघींचं काय करायचं ते आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचं. वसुहताईंचं काय करायचं हे मी आणि विक्रम बघतो, पण आता रम्याचं काय करायचं हे नंदिनी आणि काव्या तुम्ही बघा. नंदिनी, काव्या ह्या रम्याला ना खूप म्हणजे कठोरातली कठोर शिक्षा होईल याची काळजी घ्या. त्याबरोबर विक्रम म्हणतो रम्याताई आणि वसुताईला काय शिक्षा द्यायची हे मी निवडलं आहे. त्यावर मालिनी म्हणते काय? त्यावर मग विक्रम काका म्हणतात वसुताईला ह्या अशा कुरापती करण्यासाठी जर पैसेच उरले नाही तर वसुताई हे सगळं काही कुठून करणार आहे. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात विक्रम म्हणजे नेमकं तुम्ही काय ठरवलं आहे. त्यावर विक्रम म्हणतो की मी वसुताईचे जे काही कंपनीत शेअर्स आहेत ते सगळे पुन्हा टेकओव्हर करून घ्यायचं ठरवलं आहे. वसुताईचे सगळे बँक अकाउंट वगैरे मी फ्रीज करणार. माझ्या परवानगीशिवाय वसुताई तिच्या खात्यातनं ₹1सुद्धा विड्रॉल करू शकत नाही. त्यावर वसुहत्या म्हणते विक्रम याला सगळ्याला काय अर्थ आहे. हे बघ, मी सुद्धा तेवढ्याच मनापासून काम केलं आहे ऑफिसमध्ये, त्यामुळे उगाचच्या उगाच तू असं नाही करू शकत आणि तू माझ्याकडनं माझे हक्क काढून नाही घेऊ शकत. त्यावर मग काव्या म्हणत असते एक मिनटं आत्याबाई, काय आहे ना, आम्ही तुम्हाला घरातनं बाहेर काढत नाही आहोत, तुम्हाला घरामध्ये राहून देतो, हीच तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे उगाचच्या उगाच आम्हाला अक्कल शिकवू नका. आणि रम्या, राहिला प्रश्न तुझा, तर मी आणि नंदिनीताई लवकरात लवकर तुझं लग्न लावून देणार आहोत आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं ऑफिसमध्ये जाण्याची तुला काहीही गरज नाही आहे, त्यामुळे तू आता ऑफिसमध्ये जायचं नाही, तुझं ऑफिस बंद. रम्या म्हणते पण का? त्यावर काव्या म्हणते कारण काय आहे ना, ऑफिसमधलं काम सांभाळण्यासाठी पार्थ आहेत, जीवा आहेत, त्याशिवाय विक्रम काकाही आहेत आणि जरी त्या तिघांच्यानी काम मॅनेज होत नसेल ना तर त्यांना कामासाठी थोडीफार मदत नंदिनीताईसुद्धा करू शकते. नंदिनी म्हणते हो अगदीच बरोबर आहे. आणि रम्या, आम्ही तुझी सगळी काही माहिती मॅट्रिमोनियम साईटवरती टाकणारच आहोत, म्हणजे लवकरात लवकर तुझ्यासाठी स्थळं यायला सुरुवात होतील आणि जे स्थळ येईल त्या स्थळाला तुला देऊन आम्ही मोकळ्या होणार आहोत. कारण जोपर्यंत तुला या घरामध्ये आम्ही ठेवून देऊ ना तोपर्यंत घरामध्ये सतत काही ना काहीतरी कटकारस्थान, काही ना काहीतरी कुरघोड्या तू करतच राहणार आहेस. त्यामुळे तुझं लग्न लावून देणं, तुला या घरातनं बाहेर काढण्यासाठी हा एकमेव पर्याय आमच्याकडे आहे आणि त्यामुळे आम्ही तोच आता बजावणार आहोत. आणि जर तुलासुद्धा हे पटत नसेल तर तुलासुद्धा या घराचे दरवाजे उघडे आहेत, तू या घरातनं सहज बाहेर निघून जाऊ शकतेस. आता काय करायचं आहे हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. त्यावर मग काव्या म्हणते ताई, अगं तू हिला कुठे निर्णय घ्यायची संधी पुन्हा देतेस. आपण एकदा यांना माफ करून यांना संधी देऊन खूप मोठी चूक, खूप मोठा गुन्हा केलेला आहे. आता पुन्हा तीच चूक आपण करायची नाही आहे. कारण काय आहे ना, एकदा होते ती चूक, पुन्हा होते ती सुद्धा चूक, पण तिसऱ्यांदा होतो तो मूर्खपणा आणि मला वाटत नाही की आपण कोणीही मूर्ख आहोत इथे. त्याबरोबर वसुहत्या आणि रम्याला आता मात्र खूपच जास्त राग आलेला असतो खरं तर नंदिनी आणि काव्याचा. त्यांना ह्या सर्व गोष्टी बिलकुलच मान्य नसतात. त्यांना असं वाटत असतं की आम्ही काहीही ऐकणार नाही आहोत तुमचं, पण आता सध्या त्यांच्या दोघींकडेही काहीही पर्याय नसतो नंदिनी आणि काव्याचं ऐकून घेण्याशिवाय, नाहीतर त्यांना घराच्या बाहेर जावं लागेल. ही गोष्ट त्या दोघींनाही अगदी चोख आणि व्यवस्थित माहिती असते. त्यामुळे मग वसुहत्या आणि रम्या म्हणतात ठीक आहे नंदिनी, काव्या, जशी तुमची इच्छा, जशी तुमची मर्जी. तुम्ही म्हणता ना की आम्ही या घरातनं बाहेर जायचं नाही, आम्ही दोघीही या घराच्या बाहेरही जाणार नाही. वसुहत्या म्हणते ठीक आहे विक्रम, तुला माझे शेअर्स काढून घ्यायचे आहेत ना, कंपनीमधली इन्व्हॉल्वमेंट बंद करायची आहे ना, ठीक आहे, तुला जे हवं आहे ते तू कर. मग रम्यासुद्धा म्हणते नंदिनी, काव्या, तुम्हाला मला ऑफिसला जाऊ द्यायचं नाही आहे ना, ठीक आहे, नका देऊ मला ऑफिसला जाऊन, मी राहीन घरी. लग्न लावताय ना माझं, लावा. ज्या मुलाबरोबर तुम्ही मला लग्न करायला सांगाल त्याच्याबरोबर मी लग्न करेन, पण आम्ही जे काही केलं त्यामुळे कोणाचंही नुकसान झालेलं नाही आहे हे तर तुम्हाला मान्य आहे ना. उलट आम्ही जे काही केलं त्यामुळेच तुम्ही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडलात, लग्न केलं. त्याबरोबर मग लगेचच इकडे मालिनी काकू म्हणू लागतात की नाही, ते सगळं तर आम्हालाही मान्य आहे, पण काय आहे ना, तुम्ही जे केलं त्यामुळे घरातल्या सगळ्यांना खूप मनस्तापसुद्धा भोगावा लागला, त्राससुद्धा सहन करावा लागला आणि त्याची शिक्षासुद्धा तुम्हाला मिळायला हवीच की. आणि म्हणूनच आम्ही ही तुम्हाला शिक्षा देण्याची योजना केलेली आहे.
कारण काय आहे ना, एकदा का माणूस आपल्या एखाद्या चुकीसाठी शिक्षा भोगतो, त्यानंतर जेव्हा पुन्हा त्याच्याकडनं चूक करावी अशी त्याच्या मनात इच्छा उत्पन्न होते, तेव्हा त्याला त्याची त्या चुकीची शिक्षा आठवते आणि मग तो चूक करण्यापासून थांबतो. म्हणून ही तुमच्यासाठी शिक्षा आहे. त्यावर वसवात्या म्हणते, ठीक आहे मालिनी, तुला जी शिक्षा वाटत असेल ना ती तू दे आम्हाला. तसंही आम्ही बिचाऱ्या दोघीजणी ह्या घरात आश्रित आहोत, आश्रितासारख्या राहतो. म्हणूनच जो येईल तो आम्हाला बोलतो, जो येईल जो वाटेल तो आमच्याशी तसं वागतो. आम्ही दुसरं करूच काय शकतो? ऐकून घेण्याशिवाय, सहन करण्याशिवाय आमच्याकडे काहीही पर्याय नाही आहे. पण ठीक आहे, आता आम्ही बिचाऱ्या सहन करतोय, पण तुम्ही या सगळ्याचा जास्त फायदा घेऊ नका. त्याबरोबर आता नंदिनी म्हणते, वसवात्या त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते, जाऊ देत ना नंदिनी, प्लीज उगाचच आईला काहीही बोलू नकोस. मला बोल, जे बोलायचं असेल ते तुला. आईचं वय झालं आहे, त्यामुळे आईला ह्या गोष्टी सहन होत नाहीत. आणि मला मान्य आहे आईची आणि माझी चूक झाली, पण आता आम्ही सगळं काही सोडून, जुनं विसरून पुन्हा तुमच्यामध्ये मिसळायचा प्रयत्न करतोय ना, मग तरीही का शिक्षा देताय? त्यावर मग नंदिनी आणि काव्या म्हणत असतात, शिक्षा देतोय कारण त्या शिक्षेच्या लायक तुम्ही आहात आणि त्यामुळेच तुम्हाला आम्ही शिक्षा दिली आहे. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, खरं तर ह्या सर्व शिक्षापेक्षा ना तुम्हाला घराबाहेर काढणं हेच योग्य ठरलं असतं. पण काय आहे, सध्या तुम्ही जे काही चांगलं वागताय ते चांगलं वागणंसुद्धा आम्हाला डिनाय नाही करता येत आहे आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा आणखीन एक संधी सुधारण्याची देण्याचा विचार केला आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला वाटेल तसं आता तुम्ही वागाल, कारण आता मात्र प्रत्येक वेळी तुमच्यावरती आम्हा दोघींचं बारीक लक्ष असणार आहे. आतापर्यंत तुम्ही खूप काही कटकारस्थानं केली, आम्हाला चौघांना वेगळं करण्यासाठी बरेच प्रयत्नही केले. वसवात्या, तुम्ही तर स्वतःच्या तोंडाने 16 डिसेंबरच्या दिवशी तुम्ही काय काय केलं या सर्व गोष्टींची कबुलीसुद्धा दिलीत. पण आता झालं तेवढं पुरे झालं, घडलं तेवढं खूप घडलं. आता मात्र आम्ही असं काहीही होऊ देणार नाही आहोत. आता आम्ही सगळीजणं एक आहोत आणि तुम्ही दोघीजणी मात्र वेगळ्या पडलाय. त्यामुळे आता जर पुन्हा काही कुडघुड्या करण्याचा प्रयत्न केलात ना, तर याद राखा आमच्या इतकं वाईट कोणीही नसेल. आता मात्र आम्ही तुम्हाला सोडणार नाही आहोत, कारण प्रत्येक वेळी सोडूनच तुमचा धीर एवढा चेपला आहे आणि म्हणूनच तुम्ही सतत चुकांवर चुका नाही हो, गुन्हे करत असता, गुन्हे. आणि आता ना तुम्हाला वेळेवरती आळा बसवण्याची वेळ आलेली आहे आणि आता मी आणि काव्याने तुम्हाला धडा शिकवायचं मनावर घेतलं आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या सरळ राहाल तितकं तुमच्यासाठी सेफ राहील, समजलं ना? आता नंदिनीने ही अशी धमकी दिल्यावर वसवात्या आणि रम्या एकीमेकीकडे बघतात. नंदिनी म्हणत असते, एकीमेकीकडे बघू नका, कारण कितीही एकीमेकीकडे बघितलं तरी तुम्ही एकीमेकीला माझ्यापासून वाचवू शकणार नाही आहात. नंदिनी जितकी स्वभावाने चांगली आहे, प्रेमळ आहे, मायाळू आहे, दयाळू आहे, तितकीच नंदिनी स्वभावाने वाईटसुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.